वर्धा शेतकऱ्यांच्या कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडलेत। वेचणीला आलेल्या कपाशीचे पानं पिवळे पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। शेतकऱ्यांच्या कापूस या पिकावर सध्या रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपण सध्या वर्ध्याच्या वायगाव ते हिंगणघाट या महामार्गावर आहे, रस्त्यावर आहे आणि एकंदरीत ह्या संपूर्ण परिसरामध्ये कपाशीची लागवड केलेली होती, सोबतच तुरीची देखील लागवड केलेली होती। मात्र या कपाशी पिकावर आता जो आहे या ठिकाणी सध्या रोग आलेला आहे, पानं पिवळी पडू लागलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा संकटात जे आहे ते शेतकरी सापडलेले। हे पूर्ण पानं पिवळे झाले, बोंडो तेवढे काही लागून नाही राहिले, फुटून व्हायरस आला म्हणाचं तात्पर्य म्हणजे। आणि उत्पन्न कमी होऊन राहिलं, खर्चाले पुरवडून नाही राहिले। असे आम्ही शेती करणारे सब आता हे होऊन गेले, काय याच्यात पूर्ण लाल पिवळे पानं आले आणि व्हायरस टाईप पूर्ण बोंडाची हे आता कपाशीवर आले। 8-10 दिवस 15 दिवस झाले, मजूर भेटून नाही राहिले, कापसं फुटून आहे, वरचं पाणी बाबा असं करते। मिलिंद आंडे, जी24 तास, वर्धा। अमरावतीमध्ये पाऊस न आल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरमशागतीला सुरुवात केली। मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर शेतकऱ्यानं खर्च केल्यामुळे कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा कापसाच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अमरावतीत सध्या पिकं जगवण्यासाठी शेतकरी जो आहे तो आता कपाशीमध्ये आंतरमशागतीला सुरुवात केलेली आहे। मी सध्या आलो आहे दर्यापूर तालुक्यामधील एका पिकामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो सध्या कपाशीच्या पिकामध्ये शेतकरी जे आहे ते आंतरमशागत करताना आपल्याला इथे दिसत आहे। बैलजोडीच्या साहाय्याने जे आहे ते आता याच्यामध्ये जी आहे ती डवरणी करण्यात येत आहे आणि तुम्ही शेतामध्ये जे आहे ते आता कपाशीच्या पिकाची आंतरमशागत करताय, काय नेमकं कारण आहे? सर असं आहे, ते जमीन उरली आहे म्हणून त्याच्यामुळे फेर मारा लागून राहिला। कसं आहे, कपाशीला भाव आता 7च्या अंदर आहे आणि भरपूर खर्च लागलेला आहे। कमीत कमी असं म्हणा की 10,000 रुपये भाव अपेक्षित आहे। पीडी जर्नलिस्ट सागर ताडे, मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, दर्यापूर, अमरावती। वाशिमच्या शिवनीमध्ये एका शेतकऱ्यानं 1.5 एकर शेतात वांग्याची लागवड केली। या भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयाचं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यानं म्हटलंय। कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यानं भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे। तर या वांगी उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील शिवनी येथील शेतकरी गोपाल चव्हाण यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 1.5 एकरावरती या वांग्याची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतो हा फळ जवळपास 5 महिन्याचा झालेला आहे आणि 45 दिवसानंतर याचं उत्पन्न सुद्धा त्यांना सुरू झालेलं आहे। नेमकं कशा प्रकारचे यांनी हे वांग्याची लागवड केली व कसं याच्यातून त्यांना उत्पन्न मिळालं ते जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगसाल, कशा स्वरूपाचं याचं उत्पन्न आहे व काय दर मिळत आहे व किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? हे 4 ते 5 लाख रुपये अजून होते। याच्यातनी आम्ही पहिले सोयाबीन पेरत जा, सोयाबीनातनी आपल्याला खर्च काढून याच्यातनी रुपया नाही उरत आहे सोयाबीनातनी। तर मग आपण सोयाबीन कॅन्सल केलं। यंदा मला चला आपण वांगं लावून पहा, वांगं लावलं तर 3 लाख रुपये आता लोक बनेल आहे, 1.5 लाख रुपये याला खर्च यायला आहे। तर हे अजून 6 महिने वांगं टिकते, तर अजून याच्यातनी 4 ते 5 लाख रुपये अजून होते। त्यामुळं या 1.5 एकरामधून जवळपास त्यांना खर्च होत जाता 6 लाख रुपयाचं वर्षाकाठी उत्पन्न मिळणार आहे। गणेश मोहळे, झी मीडिया, शिवनी, वाशिम। सोयाबीन कापसाच्या हमीभावात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तसंच दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले। हो, पाणी गेल्या महिनाभरात हिरव्या मिरचीचा भाव 5,000 घसरलेत। ऑक्टोबरमध्ये 7,000 रुपये क्विंटल भाव मिळणारी मिरची आता 1,500 ते 1,600 रुपयांना विकली जाते। बदलत्या हवामानामुळे मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळाली, तर शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला। पीक पाणी पॉवर्ड बाय
नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.